प्रश्न सोडून घेण्याची संधी आम्हाला दोघांनाही भेटली। आणि हे खरं आहे की ज्या वेळेस शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदार हे एकत्र असतात त्यावेळेस मोठे प्रश्न हे मार्गी लागू शकतात। आणि त्याच्यामुळे ज्यावेळेस मोते सर होते त्याही वेळेस मला आठवतं की आपल्या सर्वांचे लाडके शिक्षकांचे प्रश्न गेले 8-10 वर्षापासून मांडून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे जे आमदार होऊन आज त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती तुमच्या समोर मांडली ते आपले सगळ्यांचे लाडके कोकणमुळे ज्ञानेश्वर म्हात्रे आज आमदार म्हणून तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी विधान परिषदेमध्ये गेले होती। आमदार बनण्यासाठी किंवा शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार की त्यांच्यासाठी चालून आल्यासारखं आहे, कारण का त्यांच्या घरात राजकीय वारसा असल्यामुळे पुरस्कार देत आहोत। पण यापुढे अजून चांगलं कार्य आपल्या हातून घडावं अशी एक चांगल्या प्रकारची अपेक्षा आहे आणि ते तुम्ही करणार आहात। म्हणूनच या ठिकाणी आज महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटना आपल्याला मान्यवरांच्या हस्ते सन्मानित या ठिकाणी करणार आहे। आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने आले आहात आणि सर्वजण भरभरून या ठिकाणी माझ्यावर प्रेम करणारे जे काही आपले शिक्षक वृंद आहेत असंच प्रेम आणि माध्यमातून राज्यभरातून येत असतात। मी सातत्याने सगळ्यांना सांगत असतो की आपला जर कॉल रिसिव्ह झाला आहे तर कोणी वाईट बघून घेऊ नका, कारण राज्यभरातून 200 कॉल अटेंड करायचे असतात। आज तर सेकंदा कॉल सुरू आहे, सगळेजण फोन करत असतात, त्यांच्या समस्या सोडवायच्या असतात आणि या समस्या सोडवताना आपले सगळे शिक्षक हे बुद्धिजीवी वर्गाचे शिक्षक आहेत।